नमस्कार. इग्नाइट खाकी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. पोलीस भरतीच्या अनुषंगाने एक महत्त्वाची अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या समोर घेऊन आलोय. पोलीस भरतीला आपल्याला माहिती आहे 31 जानेवारी 2024 ला 17,471 पदांना जवळपास मंजुरी मिळालेली आहे. त्यानंतर तीही बातमी आपण पाहिली की जून जुलैमध्ये आधी आपलं ग्राउंड होईल, नंतर लेखी परीक्षा होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या 2-3 दिवसापूर्वी अजून एक मोठी घडामोड घडली, ती म्हणजे मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचं सरकारने मान्य केलं. आता त्यामुळे हे आरक्षण दिल्यामुळे आता जी काही बिंदू नामावली प्रत्येक जिल्ह्यामधून गेली होती, जे काही मागणीपत्र प्रत्येक जिल्ह्यातनं प्राप्त झालं होतं, त्याच्यामध्ये पुन्हा आता हे 10%चं ॲड करावं लागणार आहे. बिंदू नामावली पुन्हा बदलावी लागणार आहे. मग पुन्हा बिंदू नामावली बदलून हे मागणीपत्र एकत्रितपणे सगळ्यांचं प्राप्त होईल आणि पोलीस भरतीची जाहिरात निघेल. याला बिलकुल वेळ लागणार नाही, काळजी करू नका. आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच भरती प्रक्रिया राबवण्याचं किंवा भरती प्रक्रियेला सुरुवात करण्याचं सरकारचं धोरण आहे. त्यामुळे फक्त ही अपडेट तुमच्यापर्यंत द्यायची होती. आजच्याच वृत्तपत्रामध्ये बातमी आहे. काय बातमी बघा की मराठा आरक्षणाच्या GR नंतरच पोलीस भरती 10% आरक्षणाप्रमाणे रोस्टर बदलणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तरुणांची वयोमर्यादा वाढवून देण्याची मागणी. याच्यावरती मी शेवटी बोलतो, आधी ही बातमी समजून घ्या. भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे, पण मराठा समाजाला नव्याने दिलेल्या 10% आरक्षणाचा शासन निर्णय झाल्याशिवाय जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही. आरक्षणाच्या शासन निर्णयानंतर पदभरतीची बिंदू नामावली म्हणजेच रोस्टर नव्यानं तयार करून जाहिरात प्रसिद्ध होईल, अशी माहिती प्रशिक्षण व खास पथके विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. म्हणजेच जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तीच ही बातमी आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की वयोमर्यादा वाढवून भेटणार का? तर बघा, प्रत्येक जिल्ह्यातील आमदाराला, त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी किंवा खासदाराला किंवा जिल्ह्यातील पोलीस प्रमुखाला, प्रशासकीय प्रमुखाला विद्यार्थ्यांनी निवेदन दिलेत की ही वयोमर्यादा वाढवून भेटावी. आणि सगळी निवेदनं जी आहेत ती सरकार दरबारी आहेत. सरकार सुद्धा, विशेषतः जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस, यांनी सुद्धा विधानसभेत सांगितलं होतं, जर लाखो विद्यार्थ्यांचा फायदा होणार असेल तर ही वयोमर्यादा निश्चित वाढवली जाईल. पण त्याची आता मुदत संपली त्या GRची 31 डिसेंबरला. पण तरी सुद्धा ह्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव, या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मागणीला एक सहानुभूती म्हणून किंवा एक सरकारकडून काहीतरी उपाययोजना म्हणून 2 वर्षाची वयोमर्यादा वाढवून भेटेल याची खात्री आहे, असं बऱ्याच विश्वसनीय सूत्रांचं म्हणणं आहे. म्हणजेच वयोमर्यादा वाढू शकते असंच या ठिकाणी दिसतंय. आता ही नक्की वाढेल की नाही आपण आज निश्चित सांगू शकत नाही, पण येणाऱ्या काळात इलेक्शन आहे, विधानसभेत त्या बाबतीत चर्चा झालेली आहे. त्यामुळे वयोमर्यादा वाढवून भेटेल आता तरी अशी शक्यता वाटते. त्यामुळे ज्यांनी वय ओलांडलंय अशा विद्यार्थ्यांनी ही जोरदार तयारी करा, कारण 17,500 पोलिसांची भरती आहे. या भरतीमध्ये पोलीस होण्याची चांगली संधी आहे. हीच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. पोलीस भरतीसाठी आपला योग्य अभ्यास व्हावा, त्यासाठी आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन व्हावं, म्हणून इग्नाइट पब्लिकेशनच्या माध्यमातून हा एक ट्रिकी ठोकळा आहे, त्याचा हजारो विद्यार्थ्यांना फायदा झालाय. आणि आपलं हे वन लायनरचं पुस्तक आहे. हे दोन्ही पुस्तकं महाराष्ट्रामध्ये खूप जास्त चालणारी पुस्तकं आहेत. नक्कीच तुम्हाला याच्यातून पोलीस भरतीसाठी योग्य गायडन्स मिळेल. पोलीस भरतीच्या अधिक परिपूर्ण अशा गायडन्ससाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक ऑनलाईन बॅच आपण सुरू केलेली आहे. त्यासाठी पोलीस भरतीचं इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून पोलीस भरतीची बॅच तुम्हाला जॉईन करायची. काही तांत्रिक अडचण असेल तर 8888 99 61 16 या नंबरला फोन करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, गाफील राहू नका, जाहिरात कधी पण येऊ शकते. अर्थात पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये जाहिरात येणं अपेक्षित आहे. त्यामुळे जोरदार अभ्यास करा आणि अंगात खाकी वर्दी परिधान करण्याचं तुमचे जे स्वप्न आहे ते नक्की पूर्ण करा. आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आजचा व्हिडिओ थांबवतो. खूप खूप धन्यवाद.